नमस्कार मित्रांनो, भारती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. 5 नोव्हेंबर 2023 म्हणजे बरोबर आजच्या 5 महिन्या अगोदर संजय दीक्षित यांच्या जयपूर डायलॉग या 2023च्या ॲन्युअल समिटमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षाने एकत्र येऊन बनवलेल्या इंडिया आघाडीवर भाऊ तवसकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस भाऊ तवसकर म्हणाले होते की नरेंद्र मोदी ज्यावेळेस डबल इंजिन म्हणतात त्यावेळेस लोकांना असे वाटते की ते डबल इंजिन म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असे आहे, परंतु तसे नसून डबल इंजिनचा अर्थ अमित शहा आणि नरेंद्र मोदी असा आहे. आणखी पुढे बोलताना भाऊ तवसकर म्हणाले होते की गेल्या दिवाळीमध्ये एक तरुण पत्रकार याने मला इंडिया आघाडीवर प्रश्न विचारला होता आणि त्याने असं म्हटलं होतं की इंडिया आघाडीचे 26 इंजिन एकत्र आलेले आहेत. त्यावेळेस त्याला उत्तर देताना मी म्हटलं होतं की 26 इंजिन एकत्र आल्याने रेल्वे बनत नाही. त्यावेळेस तो पत्रकार म्हणाला की ते कसं काय. त्यावेळेस मी उत्तर देताना त्याला म्हटलं की त्या 26 इंजिनमध्ये प्रवासी कुठे बसतील. रेल्वे गाडी बनायला इंजिन लागते आणि त्या इंजिन मागे बोग्या लागतात. मालगाडी असली तर डब्बे लागतात. इंडिया आघाडीकडे 26 इंजिन आहेत, परंतु त्या इंजिन मागे ना डबे आहेत ना बोग्या आहेत. मग प्रवासी आपलं सामान ठेवून बसतील तरी कुठे. त्यामुळे ती गाडी यार्डमध्येच उभी आहे आणि 26च्या जागी 36 इंजिन लावले किंवा 56 इंजिन लावले तरी काहीही फायदा होणार नाही. मित्रांनो, यावर भाऊ तवसकर हे 5 महिन्यांपूर्वी हिंदीमध्ये बोलताना काय म्हणाले व एका महिन्यांपूर्वी फक्त मोदीच या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना काय म्हणाले ते ऐका. और अभी हमने मेरा ख्याल है इंडी भी इसमें शामिल है. तो एक बात छोटी सी समझो, बाद में मैं रुक जाऊंगा कि मोदी जी जब डबल इंजन बोलते हैं ना, हर एक कोई समझता है प्रधानमंत्री और मुख्यमंत्री. वैसी बात नहीं है. डबल इंजन का मतलब मोदी और शाह होता है. बहुत सारे लोग ऐसा समझते हैं कि प्रधानमंत्री और मुख्यमंत्री. वैसा नहीं है. क्योंकि ये अभी देखो, ये आइडिया कहाँ से आया. एक यंग जर्नलिस्ट दिवाली के लिए मेरा इंटरव्यू लेने आया था. वो बोला वो तो 26 इंजन हो गए, इनके तो 2 ही है. मैंने बोला 26 इंजन इकट्ठा होने से रेल नहीं बनती. बोला कैसे. अरे पैसेंजर बैठेगा कहाँ. रेल बनने के लिए बोगी चाहिए, मालगाड़ी हो तो डिब्बे चाहिए. 26 इंजन बन गई, ना डिब्बा है ना बोगी है. तो गाड़ी यार्ड में ही खड़ी है. 3 महीने से 4 महीने हो गए, पटना बंगलोर से मुंबई पहुंच गए, लेकिन गाड़ी यार्ड से निकल नहीं रही है. तो 26 इंजन क्या 36 इंजन लगाओ, 56 लगाओ, कोई फायदा नहीं. कोई अंदर बैठेगा नहीं. जो पैसेंजर आगे बोल रहे इसमें तो बोगी ही नहीं है. तो वोटर तो पैसेंजर होता है दोस्तों, सोचो. इसलिए मैं जो सोचता हूं, तो मेरा ढंग की इंडिया आघाड़ी बनाई, सब पार्टियों के लीडर इकट्ठा हुए और ये तय करते क्या, बैठते आके और तय करते कि अगली बार कहां बैठेंगे. उठकर खड़ा होना है, वो तो कोई सोचता ही नहीं है. जीतने के लिए खड़ा होना पड़ता है. और एक दूसरी बात है कि मोदी जी के सामने लड़ने के लिए बी टीम भेजते. लड़ने के लिए पार्टियां कहां हैं. कोई लीडर नहीं है. क्यों नहीं है. क्योंकि सब चैनल पर बैठे, यूट्यूब पर बैठे, ये समझते कि कमेंट्री बॉक्स में बैठकर मैं मैच जीतूंगा. हर दिन मोदी को हराते. इंडी गठबंधन का सीट का बंटवारा हो गया. 24 के लिए नहीं, 29 के लिए. कारण यांनी थिअरी काढले की जो जिंकेल त्याला ती जागा. आता जिंकेल हे कसं ठरणार 24च्या निकालानंतर. मग जागा वाटप कुठचं आहे 2029. फरक लक्षात घ्या मित्रांनो. आपण जे करतो, राजकारण करतोय, ते काहीतरी अर्थपूर्ण असलं पाहिजे ना. काहीतरी अर्थपूर्ण असलं पाहिजे. म्हणजे काही खुळ्यासारखं करायचं आणि आर्ग्युमेंट करत जायचं, तर त्यातून काही निष्पन्न होत नाही. त्यातून काही ज्या वेळेला मोदी 2047चं प्लॅनिंग करतोय माणूस, पुढची 25 वर्ष. अरे तुम्ही 5 महिन्याचं प्लॅनिंग नाही करू शकत आहात. 1 सप्टेंबर 2023ला मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये 28 पक्षांचं बैठक झाली होती. काय ठरलं होतं. सप्टेंबर संपेपर्यंत सगळ्या राज्यात सगळ्या पक्षांनी त्या राज्यातल्या आपापल्या सीटांचं वाटप करून घ्यायचं, जागांचं.
आज 6.5 महिने होऊन गेलेत, एकाही राज्यात जागा वाटप होऊ शकलेलं नाही, होऊ शकलेलं नाही. आणि होणार कसं? आघाडीचा अर्थ काय असतो मित्रांनो? आघाडीचा 2019च्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार परत एनडीएमध्ये आले होते. 2014मध्ये नितीश कुमार शिवाय भारतीय जनता पक्षाने 22 जागा बिहारमध्ये जिंकल्या होत्या. 22 जागा, त्यातल्या 5 जागा नितीशला दिल्या. आघाडी करताना पहिला नियम काय असतो? मी काय मागतो ते महत्त्वाचं नाही, मी काय देऊ शकतो. जिंकलेल्या 5 जागा नितीशला भाजपने सोडल्या. आणि मग तुम्ही इंडिया आघाडीतली सगळी चर्चा आहे का? एवढ्याच्या खाली येणार नाही. दत्ता सामंत कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. झाला गिरणी संप. आज गिरण्या शिल्लक आहेत, गिरणी कामगार शिल्लक आहेत, दत्ता सामंत शिल्लक आहेत. इंडिया आघाडीचं काय होणार मित्र? कुठच्याही राजकारणामध्ये दूरगामी धोरण असावं लागतं. आपण काय करतोय तुम्हाला तरी माहिती असलं पाहिजे, कोणालाही काही माहिती नाही आहे. एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, मी आमच्या नोव्हेंबरमध्ये ते जयपूर डायलॉग म्हणून त्यांचं एक फेस्टिवल असतं. सगळ्या अशा यूट्यूबर, विचारवंत, पत्रकार यांचा एक ते 2 दिवसाचा मेळावा घेतात. तिथे मी गेलो होतो. त्याने मला प्रश्न विचारला की अभी 28 पार्टियाँ इकट्ठा हो गए, गठबंधन हो गया, इसका क्या होगा? म्हटलं क्या होगा? नाही आगे चलकर ये क्या कर सकते? म्हटलं एक लक्षात घ्या, तुमचा असा भ्रम आहे की मोदी शहा जेव्हा म्हणतात की डबल इंजिन सरकार, त्या अनेकांच्या डोक्यात असा भ्रम आहे. आणि मोदी शहा असले खुलासे करत नाहीत की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असं तुम्हाला वाटतं. ते तसं नाही आहे. डबल इंजिन म्हणजे मोदी आणि शहा हेच डबल इंजिन आहे. तो डबल इंजन के सामने ये 28 इंजन इकट्ठा हुए और 28 इंजन की गाड़ी यार्ड में तैयार है, लेकिन प्लेटफॉर्म पर नहीं आएगी. और जब तक प्लेटफॉर्म पर नहीं आएगी तो कोई पैसेंजर चढ़ेगा नहीं, उसमें बैठेगा नहीं. और बैठेगा भी कैसे? इंजन में बैठने को जगह कहाँ होती है? इसके लिए तो बोगी चाहिए. अगर माल धोना है तो उसके लिए डिब्बे चाहिए, कहाँ है? तो परवाच मला संजय दीक्षितचा फोन आला होता. आपने बिल्कुल सही किया था, अभी भी इनकी गाड़ी प्लेटफॉर्म पर ही नहीं आ रही है. फरक तो असतो मित्रांनो, तुम्हाला शब्द वापरले जातात, ते शब्द समजून पण घेणं आवश्यक असतं. मित्रांनो, भाऊ तोषर यांचा इंजन आणि भोग्यांचा हाच मुद्दा पकडून देवेंद्र फडणवीस 2024च्या लोकसभेत भाजपाच्या आणि महायुतीच्या उमेदवारांकरिता प्रचार करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्टपणे म्हटले आहे की नरेंद्र मोदी हे इंजन आहेत आणि त्या इंजनसोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि इतर मित्रपक्ष भोग्यामधून महाराष्ट्रामध्ये जोडले गेलेले आहेत. परंतु उबाटा शिवसेना आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडीतले मित्रपक्ष, मग ते तामिळनाडू असो किंवा राहुल गांधी असो, प्रत्येकजण म्हणत आहेत की आम्हीच इंजन आहोत. उद्धव ठाकरेसुद्धा म्हणत आहेत की आम्हीच इंजन आहोत. परंतु आपल्याकडे एकच इंजन आहे आणि ते इंजन म्हणजे नरेंद्र मोदी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाऊ तोषर यांच्याप्रमाणेच इंजनचे उदाहरण देताना देवेंद्र फडणवीस भाषण करताना काय म्हणाल ते ऐका. बंधू भगिनींनो, मी केवळ एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी उभा आहे. या निवडणुकीमध्ये केवळ 2 या प्रकारच्या बाजू आहेत. एकीकडे नेतृत्व करणारे माननीय मोदीजी आहेत. मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे. या ठिकाणी शिवसेना आहे, भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रासप आहे, रिपाई आहे, जनसुराज्य आहे, अशा अनेक पक्ष आपल्या सोबत आहे. आपल्या या विकासाच्या गाडीचं इंजिन माननीय मोदीजी आहेत. या इंजिन सोबत मोठे मोठे आपण बोग्या लावल्या आहेत. या प्रत्येक बोगीमध्ये सामान्य माणसाला बसवून विकासाच्या रस्त्यावर नेण्याचं काम आपण करणार आहोत. आपली गाडी कशी आहे? दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्यांना आपल्या गाडीत जागा आहे.
आणि मोदीजींचं इंजिन असल्यामुळे आपली विकासाची गाडी वेगाने निघाली आहे. दुसरीकडे पण गाडी आहे राहुल गांधींची, पण केवळ इंजिन आहे, डब्बा नाही आहे. कारण प्रत्येकाला वाटतं आम्हीच डब्बे आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात मी पण इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी पण इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी पण इंजिन आहे, अखिलेश यादव म्हणतो मी पण इंजिन आहे. सगळेच इंजिन आहे, डब्बा नाही. मला सांगा, इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणाला बसायला जागा असते का? असते का? आणि हे इंजिनही कशी आहेत बघा. एक इंजिन नांदेडला चाललं तर दुसरं मुंबईला चाललं, एक इंजिन नागपूरला चाललं तर दुसरं सोलापूरला चाललं. म्हणजे एक मेकाला असे ओढताय की यांची गाडी जागेवरनं हालतच नाही, न हालणारी न डुलणारी अशा प्रकारची यांची गाडी, जी विकासाकडे नेऊ शकत नाही. विकासाकडे केवळ मोदी साहेबांची एक्सप्रेस हीच आपल्याला नेऊ शकते. आणि आपण लक्षात घ्या, या ठिकाणी मोदी साहेबांना आपल्याला जर मत द्यायचं असेल, चिखलीकरांना दिलेलं मत, कमळाला दिलेलं मत हे थेट मोदी साहेबांना मिळतं. अन्य कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना मिळतं. आणि आपल्याला या ठिकाणी कोणाला मत द्यायचंय सांगा, कोणाला द्यायचंय? कोण विकास करू शकतं? कोण राज्याला पुढे नेऊ शकतं? कोण देशाला पुढे नेऊ शकतं? कोण गरीबाचा विकास करू शकतं? मग आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही. अरे, आपल्या समोरचे जे उमेदवार आहेत, मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, पण आमच्या राजेश पवारनी 55,000 त्यांचा पराभव केला होता. आणि आता तर सगळे आपण एकत्रित आलो, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे. बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये तर अशोकराव, तुम्ही आल्यानंतर काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली. मी पूर्ण वाक्य म्हणत नाही, कारण पूर्ण वाक्य म्हटलं तर लोक वेगळा अर्थ काढतात. पण काँग्रेस पक्षाची अवस्था न घर का न घाटका अशा प्रकारची झालेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघा, जागा वाटप होत असतं, जागा एकमेकाला मिळत असतात. पण आता काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे, उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा घोषित करून टाकली, काँग्रेस पक्षाला माहितीच नाही. शरद पवारांनी भिवंडीची जागा घोषित करून टाकली, काँग्रेस पक्षाला माहितीच नाही. काँग्रेस पक्ष फरफटत चाललाय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष, ज्याला नेता नाही, ज्याला नीती नाही, ज्याला नियत नाही, अशा प्रकारचा काँग्रेस पक्ष आता या ठिकाणी मला विश्वास आहे की मागच्या लोकसभेमध्ये 1 सीट त्यांची निवडून आली होती. आता काँग्रेस पक्षाला शून्यावर आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि केवळ शून्यावर आणायचं नाही, तर नांदेडमध्ये एक रेकॉर्ड आपल्याला तयार करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जर आवडला नसेल तर डिसलाईक करा. परंतु या दोन्ही केसमध्ये चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि या व्हिडिओ तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करून सांगा. धन्यवाद.